या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जे युद्ध सुरू आहे त्या इराण, इस्रायल, अमेरिका वगैरे वगैरे या सगळ्यांचा परिणाम जो आहे हा गॅस, पेट्रोल, डिझेल अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये होतो आहे. पण हा परिणाम जो आहे हा केवळ मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा भारत इथे परिणाम होतो नाही, तो अख्ख्या जगामध्ये त्याचे परिणाम होत आहेत. जपानमध्ये होतात, सगळीकडे होत आहेत. पण तरी सुद्धा प्रधानमंत्री मोदी साहेब आणि इतर ते जे अधिकारी आहेत त्यांनी जे आता आपल्या माहितीप्रमाणे 27 ठिकाणावरून आपण ते डिझेल पेट्रोल जे आज घेत होतो ते आता जवळजवळ मला वाटतं 40-50 ठिकाणापर्यंत त्यांनी ते वाढवलं ना. रोज त्यांचं ते जिथून डिझेल पेट्रोल मिळेल तिथून ते आयात करण्यासाठी जे आहेत वेगवेगळे ज्या ठिकाणावर प्रयत्न करतायत. आणि विशेषतः ज्या हॉर्मुझ स्ट्रेटचं जे आहे काय म्हणायचे त्याला खाडी अरुंद प्रदेश जो आहे जो इराणच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याने अनेक जहाज अडवली, परंतु सुदैवाने त्यांनी भारताची सगळी बरीचशी जहाज जे आहेत तेलाची जी आहेत, गॅसची आहेत ती सोडत आहेत. आणि त्यामुळे भारतभर त्याबरोबर रशियाचं सुद्धा आपल्याकडे हे सुरू आहे. पेट्रोकेमिकल्स वगैरे सगळं व्हेनेझुएलामधून सुद्धा येत आहे. इथं अनेक ठिकाणावरून सांगितले वेगवेगळ्या ठिकाणावरून भारत सरकार याची पूर्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे सगळं असताना एक अफवाचं पीक जरा जास्त येतं. तिथे सिलेंडर बंद होणार. काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे आणि भारत सरकार पुरेसा साठा या सगळ्या गोष्टींचा आहे आणि सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत त्या साठ्यात वाढ. मग मुद्दा आला की जिथे पाईपलाईनद्वारे जो गॅस घराघरातून आपण जातो, PNG आपण ज्यांना म्हणतो, घरातून जातो काय कमर्शियल यूजसाठी त्यांनी सुद्धा PNG घेतलेले आहे. पण अनेक ठिकाणी जे आहे PNG मिळण्याची व्यवस्था असताना सुद्धा अनेकांनी ते PNG घेतलेलं नाही. बघा मी तुम्हाला काय परत सांगतोय, जिथे PNG गॅस पाईपलाईन मिळण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणांबद्दल मी बोलतोय. उदाहरण नाशिकला आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे, बहुतेक महानगरात, पण ती एवढ्यात नाही आहे असं त्याचा अर्थ. तर जिथे ह्या PNGची व्यवस्था आहे तिथे 3 महिन्याच्या आत तुम्ही सगळ्यांनी जे आहे, मग घरगुती असतील, कमर्शियल असतील, कोणी असेल, त्यांनी अर्ज ताबडतोब करणं गरजेचं आहे. आणि हे अर्ज जे आहेत ते विशेषतः आमचे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या, खूप कंपन्या ज्या आहेत त्यांना वेगवेगळे जे आहेत भाग वाटून दिलेले आहेत PNG साठी. एवढं काय छापणं काही सोपी गोष्ट नाही आहे. आता उदाहरण फक्त नाही तर मुंबई आणि ग्रेटर मुंबईसाठी जे आहे महानगर गॅस आहे, ठाण्यासाठी महानगर गॅस, परंतु अशी जी ही मोठी लिस्ट आहे. आता या प्रत्येक ठिकाणी जे आहे कुठे कुठे द्यायचे लोकांना कधी कधी ते अर्ज कदाचित समजत नसतील. तर माझं म्हणणं असं आहे की आमचे जे जिल्हा
पुरवठा अधिकारी वगैरे जे आहेत आमच्या डिपार्टमेंटचे, त्यांच्याकडे ते अर्ज द्या की मला PNG मला हवे आहे, अमुक अमुक माझा पत्ता वगैरे जो काही फॉर्मॅटमध्ये असेल ते, आणि आपल्याद्वारे या आमच्या सगळे जे आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी त्यांच्यावर काम करणार, त्याला सगळ्यांना मला सूचना करायच्या असे जे काही अर्ज असतील ते त्या त्या शहरांमध्ये हे काम करणाऱ्या ज्या कंपन्या असतील त्या कंपन्यांकडे ताबडतोब एक प्रत आपल्याला ठेवायची, आपल्याला, आणि दुसरी प्रत ताबडतोब ओरिजिनल जी आहे ती त्यांच्याकडे ताबडतोब पाठवून द्या. आता उदाहरणार्थ जे आहेत इथे जवळजवळ 12 कंपन्या आहेत, काही लोकांकडे नाही आहेत, परंतु आता महानगर गॅस आहे, 10,45,272 जे आहेत PNG कस्टमर्स आज आहेत. नंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड 10,45,252 त्यांचे कस्टमर्स आहेत. असे कमी जास्त कस्टमर्स आहेत आणि अशा सगळ्या कंपन्या आहेत. मुंबईमध्ये जे आहे ते आमचे DSO जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये, म्हणजे रेशनिंग जी कार्यालय आमचे आहेत त्यांच्याकडे अर्ज जरी दिला तरी या DSO ना मला सांगणं आहे की त्यांनी एक कॉपी आपल्याकडे ठेवा आणि तुमच्या त्या शहरामध्ये किंवा भागामध्ये PNGचं काम करणारी जी कंपनी असेल तिच्याकडे ताबडतोब तो अर्ज अग्रेसित करा. 3 महिन्यामध्ये या सगळ्या ठिकाणी जर पाईपलाईनचं काम नाही झालं समजा, तर तुम्ही अर्ज केलेला आहे तर तुमचं LPG बंद होणार नाही, कारण तुमचा हेतू घेण्याचा आहे. तो कदाचित पाईपलाईनचं काम पूर्ण झालं नाही तर तुमचं LPG बंद होणार नाही, तर तुम्ही अर्ज सुद्धा केला नाही त्यासाठी, तर मात्र 3 महिन्यानंतर तुमचं LPG बंद होऊ शकतं. हे कुणासाठी आहे? त्याच्या महाराष्ट्रासाठी आहे का? नाही. जिथे PNGचं काम सुरू आहे त्या विशेषतः महानगर किंवा शहर असतील त्यांच्यासाठी आहे. बाकीच्या ठिकाणी जे आहे LPGचं काम जे आहे ते सुरू राहणार आहे आणि कमर्शियलसाठी सुद्धा आता त्यांनी सांगितलं आम्ही जवळजवळ 50% जे आहे त्यांनी ते वाढवलेलं आहे. त्याच्यामध्ये कम्युनिटी किचन्स वगैरे जे आहेत ते सुद्धा त्यांनी घेतलेले आहेत. मगाशी सांगितलं राज्यातील रिफायनरीमध्ये सुद्धा LPGचा पुरेसा साठा आहे. मागे पण मी सांगितलं की भारत सरकारने सांगितल्यानंतर ते जे त्यांच्या कंपन्या आहेत ऑइल कंपन्या त्यांना सांगितलं प्रोपेन आणि ब्युटेन याचा जास्तीत जास्त वापर करून LPG जे आहे वाढवा. तर 2 लाख टनाची वाढ पर डे, 2 लाख टन प्रोडक्शन त्याने वाढवली. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की अन्नधान्य जे आहे आपल्याकडे पुरेसं आहे. 3 महिन्याचं अन्नधान्य एकदम तुम्ही नेऊ शकता. जे आमच्या आपलं जे आहे रेशनिंगवर अन्नधान्य नेणारे आहेत ते 3 महिन्याचं रेशनिंग एकदम घेऊ शकतात. अर्थात काही 2 महिन्याचं पण घेतील, 1 महिन्याचं पण 3 महिन्याचं अवेलेबिलिटी आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी 3 महिन्याचं जे आहे ते अन्नधान्य घ्यावं असं मी सगळ्यांना सूचित करतो. केरोसिनच्या बाबतीमध्ये सुद्धा आता एवढं करून सुद्धा कुठेतरी अडचण येते. खरं म्हणजे असं आहे की
आपल्या इतर राज्यांमध्ये केरोसिन सुरू होतं, फक्त आपल्या इथे हायकोर्टाची एक रिमार्क होता की उज्ज्वलानं केरोसिन नको, म्हणून काही वर्ष ते केरोसिन असताना सुद्धा 3700 किलोलिटरचा आपल्याकडे कोटा असताना सुद्धा आपण देऊ शकत नव्हतो. परंतु आताच्या ह्या परिस्थितीमध्ये स्वाभाविक आहे की काही ठिकाणी काही अडचणी निर्माण होतात, म्हणून आम्ही तो जो कोटा तो सन्मान्य हायकोर्टानं सुद्धा कळवलं आणि त्यांना सूचित केलं. त्यांनी सुद्धा त्याबद्दलची परवानगी दिलेली आहे आणि हे जे केरोसिन जे आहे ते वाटप सुद्धा आम्ही सुरू करतो. जे मोठे डीलर्स आहेत, विक्रेते आहेत, त्यांना संपर्क साधला जातोय, ते घेतील. त्याच्यानंतर मग ते छोटे जे विक्रेते आहेत त्यांच्याकडे ते केरोसिन जाईल. ज्यांना केरोसिन पाहिजे त्यांना ते केरोसिन ते मिळू शकेल. LPGचा साठा सुद्धा पुरेसा आहे. मग काय होतं, तुम्ही अनेक ठिकाणी असं हे आहे की हे रांगा का लागतात. साधी गोष्ट आहे, जर सगळ्यांना एक महिन्याला एक सिलेंडर लागतो, मला असं वाटतं हो आता सिलेंडर मिळणार नाही, मी 1, 2, 3 सिलेंडर वर्तमानपत्रातून फोटो आले, त्याची घरात आणून ठेवली. म्हणजे मग ती कृत्रिम जे आहे टंचाई निर्माण होते. आणि एक तिची घबराट जी आहे, याने 3 आणले मग मी पण 2 आणले पाहिजे, मी पण 3 आणले पाहिजे. माझी विनंती आहे की LPG भरपूर आपल्याकडे आहे, उगीच मोठमोठ्या लाईन लावण्याची काही गरज नाही आहे. आणि LPG विक्रेते किंवा आपले पुरवठादार आहेत त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त लवकर ज्यांचा क्रमांक नियमाप्रमाणे आहे त्यांना त्यांच्या घरी नेऊन ते सिलेंडर्स जे आहेत अदा करावे, देण्यात यावे. आणि त्याबद्दल कोणी अफवा पसरवू नये अशी माझी विनंती आहे. PNG साठी तुम्ही, शहरामध्ये अजून काही आहे? अशी काय साधारणपणे एवढे आहेत, बाकीचं खूप आहे, पण त्यात आमच्यासारखे आहेत. दिल्ली बैठकीला गेला होता, काय नेमकं दिल्लीमध्ये झालं? नाही, मी तिथे सुद्धा मी त्यांना तेच सांगितलं की एक तर काय 2-4 गोष्टी ज्या आहेत ते PNGचं काम तुमचं म्हणणं की आम्हाला ताबडतोब करून पाहिजे. पण मी माझं म्हणजे अनेकाचं उदाहरण तर माझ्या सुद्धा म्हणजे राहतो तिथलं उदाहरण आहे. मला PNG पाहिजे, शेजारच्या बिल्डिंग पर्यंत PNG आलेलं आहे, पण तिथला जो आहे ती सोसायटी परमिशन देत नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे PNG येत नाही. ते देत नाही याचं कारण त्यांना असं वाटतं की आमचा गॅस कमी होईल. तर म्हटलं हे कशाला पाहिजे तुम्हाला, हे परमिशनची गरज काय तुम्हाला. मग ती आता परमिशनची गरज त्यांनी काढून टाकले. आणि मला सगळ्यांना सांगतो कुणाचाही अशा रीतीने कनेक्शन ज्यादा